त्यांनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं 60 पार, ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आपल्याला कल्पना आहे, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका चालल्या आहेत। महाराष्ट्र हा देशामध्ये 2 क्रमांकाचा नागरीकरण झालेलं राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या 50% लोक ही शहरांमध्ये राहतात। जवळजवळ 6 कोटी लोक ही महाराष्ट्रातल्या 40,000 गावांमध्ये राहतात आणि तेवढीच 6 कोटी लोक ही महाराष्ट्रातल्या अकोल्यासारख्या 400 शहरांमध्ये राहतात। आणि म्हणून हा जो काही नागरी भाग आहे आणि त्यातही या 6 कोटीपैकी जवळपास 4.5-5 कोटी लोक हे 29 शहरांमध्ये राहतात। म्हणजे ही जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जवळपास या ठिकाणी 40-45% लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे। आपल्याला माहिती आहे, अनेक वर्षापर्यंत आपल्या देशामध्ये एक संकल्पना होती आणि ती संकल्पना चूक नव्हती, ती बरोबर होती। ती संकल्पना म्हणजे भारत हा गावांमध्ये राहतो, गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास। पण जवळजवळ 7 दशकं आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतात शहरं देखील आहेत, शहरातही लोक राहतात, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहराकडे लोक येत असतात आणि म्हणून शहरांचाही नियोजन केलं पाहिजे, शहरांचाही विकास केला पाहिजे। आणि म्हणून परिणाम काय झाला, लोक तर शहरामध्ये आले, पण आलेल्या लोकांना राहायला जागा नाही, झोपडपट्ट्या तयार झाल्या। ज्या बिचाराला जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी अतिक्रमण केलं, जमेल तसं लोक राहू लागले। शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या, घनकचऱ्याच्या समस्या, भुयारी गटारेच्या समस्या, अशी अवस्था झाली। नाल्यांमधनं गटारी वाहते आणि तेच पाणी आपल्या नदीमध्ये, आपल्या विहिरींमध्ये, आपल्या तलावांमध्ये जात आहे। सगळीकडे कचऱ्याचे ढीग पडले आहेत। अशा प्रकारची शहरांची अवस्था या देशामध्ये तयार झाली। पण 2014 साली ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी कारभार स्वीकारला, त्यावेळी मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरात देखील राहतो। गावाचा तर विकास करावाच लागेल, पण शहराचा विकास देखील करावा लागेल। मोदीजींनी सांगितलं, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मनोरंजन या प्रत्येक गोष्टीकरता लोक शहरामध्ये येत असतात। आपल्या देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी हा शहरामध्ये तयार होतो। वस्तू आणि सेवांची निर्मिती